पुण्यामधलं प्रकरण पार्थ पवारांचं अमेडियन कंपनीने घेतलेली जमीन, या जमिनी संबंधामध्ये गेली 2-3 दिवस प्रचंड गदारोळ सुरू आहे। खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीमध्ये जे महार मावळे होते, ज्यांनी प्रचंड असं शिवाजी महाराजांना त्यावेळेस साथ दिली आणि म्हणून छत्रपती शिवरायांनी अशा सगळ्या मावळ्यांना महाराष्ट्रातल्या काही जमिनी प्रदान केल्या। गेली 350-400 वर्ष ही जमीन, जवळजवळ 40 एकराची जमीन मुंडवा येथील शेतकरी कसत असताना त्याच्यामध्ये फक्त 3 एकर जमीन ही बॉटॅनिकल गार्डनसाठी रिझर्व होती। परंतु गेल्या 20 वर्षापूर्वी शासनानं यामध्ये फेरफार केला आणि आता त्या GR मध्ये आणखी फेरफार करून ह्या जमिनी धनदांडग्यांच्या हातात कशा जातील अशा पद्धतीनं तसं सगळं काम सुरू झालेलं आहे। तिथल्या जनतेची मागणी आहे की सातत्याने ते जमीन कसत होते, परंतु महाराष्ट्र शासनाने ही जमीन परत घेतली। या जमिनीच्या संबंधामध्ये शीतल तेजवानी नावाची जी महिला होती, आमच्या सगळ्या लोकांनी तिला कोर्टामध्ये जाऊन हे मॅटर क्लिअर करावं अशा पद्धतीनं तिला या संबंधामध्ये भूमिका मांडायला सांगितलं। परंतु त्या बाईनं त्या ठिकाणी असणारे 350 शेतकरी होते, त्याच्यापैकी एका शेतकऱ्याला हाताशी धरून त्याला पॉवर ऑफ अटर्नी दिली, त्याच्याकडून घेतली आणि ही जमीन त्याने पार्थ पवारच्या कंपनीला विकण्याचं कारस्थान केलं। आज मला या निमित्तानं आपल्याला सांगायचं आहे की अजितदादा पवारांचा मुलगा पार्थ पवार यांची जी कंपनी आहे ते हिमनगाचं टोक आहे, परंतु गेल्या काही वर्षापासून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांनी, छत्रपती शाहूराजांनी आणि ब्रिटिश सरकारनं महारवतनाच्या जमीन, इनामी जमीन आणि गायरान जमिनी या मागासवर्गीय समाजाला दिलेल्या होत्या। परंतु काही वर्षापासून या महाराष्ट्रातले धनदांडगे, इथले जातीयवाद करणारे लोक अत्याचार करून, खून करून, धाड धकाशा दाखवून या जमिनी लुटण्याचं कट कारस्थान सातत्यानं गेल्या काही वर्षापासून सुरू आहे आणि महाराष्ट्रातल्या अनेक जमिनी, महारवतनाच्या जमिनी असतील, इनामी जमिनी असतील, या ताब्यात घेण्याचं काम सुरू आहे। आपल्या माध्यमातून मी शासनाला सूचित करतो की या सगळ्या जमिनी या धनदांडग्याकडून काढून घ्याव्यात, याच्यावर सरकारनं श्वेतपत्रिका काढावी आणि या सगळ्या जमिनी पुन्हा एकदा या मागासवर्गीयांच्या ताब्यात देण्यात याव्यात। त्यासाठी नवीन पद्धतीनं शासनानं कायदा करावा किंवा जे मधल्या काळामध्ये जे GR झालेले आहेत जमिनी ट्रान्सफर करण्याच्या संबंधामधले, ते सगळे GR रद्द करून या सगळ्या लाटलेल्या जमिनी पुन्हा मागासवर्गीय समाजाला, महारवतनाच्या जमिनी महार समाजाला आणि इतर समाजाच्या सुद्धा ज्या जमिनी आहेत या जमिनी सगळ्या त्यांना परत करण्यात याव्या, ही मागणी मी या निमित्तानं करत आहे। मी आज माननीय पंतप्रधान यांनाही पत्र लिहितोय। आमचे नेते, राज्यसभेचे नेते आणि काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय खरगे साहेब यांना जाऊन भेटणार आहे आणि आमच्या नेते राहुलजी गांधी यांनी तर काल ट्विट केलं आहे महारवतनाच्या जमिनी संबंधात, दलितांच्या जमिनी संबंधात, की ह्या दलितांच्या जमिनी आणि हे सगळं लुटण्याचं कारस्थान इथला प्रस्थापित वर्ग करत आहे। त्या संबंधामध्येच त्यांनी काल ट्विट केलेलं आहे। तर ह्या सगळ्या वरिष्ठ पातळीवर सुद्धा हे सगळं प्रकरण घेऊन जाण्याचा प्रयत्न मी करणार आहे आणि हा प्रश्न धसास लावण्यासाठी महाराष्ट्रभर आंदोलन करण्याची गरज भासली तर ते आंदोलनसुद्धा आम्ही सुरू करतोय आणि या गोरगरीब समाजाला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। तुम्ही या निमित्ताने महाराष्ट्रातील अशा जनतेला आव्हान कराल का की ज्यांच्या अशा पद्धतीने काही प्रकरणं आहेत ती तुमच्याकडे यावेत आणि या संदर्भात कायदेशीर लढाई लढण्यात येईल? ऑफकोर्स मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मागासवर्गीय समाजाला, आदिवासी समाजाला विनंती करतो की आपल्या जिथं जिथं अशा जमिनी लाटलेल्या आहेत त्या संबंधामध्ये तात्काळ आमच्याकडे माहिती पाठवावी। त्या संबंधामध्ये निश्चितच कारवाई करण्याच्या संबंधामध्ये किंवा आंदोलनात भूमिका घेऊन या सगळ्या जमिनी या गोरगरिबांना मिळवून देण्यासाठी आमचा प्रयत्न राहील। याच्यामध्ये या प्रकरणामध्ये साहेब एक गोष्ट पाहायला मिळते की
जमिनी लाटल्या जातात, प्रकरण उघडकीस झाल्यानंतर जमीन परत दिली जाते. मात्र ज्यांनी अशा पद्धतीने गोरगरिबांच्या ताटातलं अन्न खाण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्यावरती कुठलीही कारवाई होताना पाहायला मिळत नाही. नाही, ते आता 2 दिवस झालं आपण बघतोय, प्रेसमध्ये बघतोय, आपल्या मीडिया, प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, याच्यामध्ये आपण बघतोय छोटे छोटे मासे गळाला लागलेले आहेत, सगळे लावण्याचा प्रयत्न झालेले आहेत, मोठे मासे सेफ राहिलेले आहेत. तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी अशी मागणी करतो. म्हणजे अजित पवार हा मोठा मासा आहे का? अजित पवारांनी राजीनामा द्यावा का? अजित पवारांचा याच्याशी संबंध असल्याशिवाय एवढं मोठं प्रकरण घडतंय का? 2000 कोटीची शासकीय जमीन, महारवतनाची जमीन, ही जमीन 300 कोटीला देण्याचा जो घाट घालण्याचा प्रयत्न आहे, निश्चितपणे याच्या मागे भूमिका अजित पवारांची आहे. आता येत्या 24 नोव्हेंबर पासून हिवाळी अधिवेशन सुरू होतंय. या हिवाळी अधिवेशनात देखील हा मुद्दा आपण मांडणार आहात का? नाही, या संबंधामध्ये सरकारनं या 8-10 दिवसात निर्णय घेतला तर ठीक आहे, नाहीतर मग राज्यसभेचं, पार्लमेंटचं जे अधिवेशन चालू होतं आहे त्या पार्लमेंटच्या अधिवेशनामध्ये निश्चितपणे राज्यसभेमध्ये हा मुद्दा उपस्थित करणार आहोत. सर, ही जमीन सामाजिक, ह्या जमीन जी महारवतनाची होती त्याच्यावरती सामाजिक न्याय मंत्र्यांनी किंवा इतर कुणी काही भूमिका मांडणं अपेक्षित होतं किंवा त्यांच्या भूमिकेकडे कसं बघतो? नाही, ऑफकोर्स सामाजिक न्याय विभाग हा गोरगरिबांच्या कल्याणासाठीच निर्माण केलेला विभाग आहे आणि ह्याच्यामध्ये मग सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, आर्थिक असेल, या सगळ्या योजनांचा लाभ गोरगरिबांपर्यंत पोहोचवला पाहिजे, ही भूमिका शासनाची आहे. मधल्या काळामध्ये कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना, या योजनेअंतर्गत महाराष्ट्रामध्ये जे भूमिहीन आहेत, या भूमिहीनांना मोठ्या प्रमाणामध्ये 2 एकर बागायत आणि ती जर नाही मिळाली तर 4 एकर जिरायत जमीन मोफत देण्याचं काम मी मंत्री असताना केलेलं होतं. याचाच अर्थ असा आहे की त्यांच्या जमिनीच्या संबंधामध्ये असेल, आर्थिक निकषासंबंधी असेल किंवा शैक्षणिक संबंधात असेल, सामाजिक न्यायमंत्र्याची भूमिका या बाबतीमध्ये अत्यंत महत्त्वाची आहे, परंतु ती स्पष्ट होताना दिसत नाही आहे. एक जसं उल्लेख आपण सामाजिक न्याय मंत्री म्हणतो, सध्या शिरसाट जे मंत्री आहेत ते या विषयावर बोलताना देखील पाहायला मिळत नाही आहे. काय वाटतं, ते शांत का बसले असेल? नाही, खरं म्हणजे सामाजिक न्याय मंत्री हा एखाद्या पक्षाचा जरी मंत्री असला, आफ्टर ऑल सरकारचा मंत्री आहे, सरकार आहे, आणि सरकारनं अशा बाबतीमध्ये निपक्षपातीपणाचं धोरण ठरवणं आवश्यक आहे, भूमिका घेणं आवश्यक आहे. आता माननीय शिरसाट यांनी हे का भूमिका घेत नाहीत ते त्यांनाच माहिती आहे. लाडक्या बहिणीला पण त्यांच्या खात्याचा निधी वळवण्यात येत आहे, त्यामुळे त्यांच्याकडे खातं चालवायला पैसे नाही अशा मध्यंतरी बातम्या येत होत्या. नाही, मधल्या काळामध्ये बघा, आपण लाडकी बहीण योजनेच्या संबंधामध्ये आम्हाला काही म्हणायचं नाही आहे, परंतु सरकारचा जो सामाजिक न्याय विभाग आहे त्याचं सेपरेट बजेट आहे. विशेष घटक योजनेअंतर्गत त्यांच्या व्यक्तिगत योजनांसाठी हा पैसा शासनाच्या वतीने दिला जातो आणि जनरल बजेट हे शासनाचं अर्थ खातं बघतं आहे आणि अर्थ खातं हे सगळ्या विभागांना निधी देऊनसुद्धा अर्थ खातं ॲडिशनल जर कुणाला काही योजनेच्या माध्यमातून द्यायचं असेल, निधी द्यायचा असेल, तर तो निधी अर्थ खातं देत असतं. परंतु दुर्दैवाने या ठिकाणी असं दिसतं आहे की सामाजिक न्याय विभागाचा विशेष घटक योजनेचा पैसा हा याने लाडक्या बहिणी योजनेकडे वळवलेला आहे. मागच्या वेळेस 700 कोटी वळवले आणि आत्ताही जवळजवळ 400 कोटी रुपये वळवण्याचं काम सुरू आहे. एका बाजूनं विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळत नाही आहे, विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलचा खर्च आहे, बाकीचा खर्च आहे, सामाजिक न्याय विभागाचा प्रचंड खर्च असताना अशा पद्धतीनं या लोकप्रिय योजनेसाठी या विभागाचा पैसा उपलब्ध करून देता कामा नये अशी माझी भूमिका आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. मुंबई महानगरपालिकेमध्ये काँग्रेस सोबळाचा नारा देताना बघताना मिळतोय. तुमची काय पक्षातील लोकांशी चर्चा झालेली आहे का आणि 2 ठाकरे एकत्र येत असताना काँग्रेसची भूमिका काय असेल? नाही, मुंबई महानगरपालिका असेल किंवा इतर महानगरपालिका असतील, यांच्या निवडणुकीचं बिगुल आता वाजतंय, नगरपालिकांचं बिगुल वाजलेलं आहे. तर मुंबई काँग्रेस यासंबंधी विचारविनिमय करत आहे. आमची बैठक झाली, या बैठकीमध्ये नेत्यांनी पार्लमेंटरी जी आमची पॉलिटिकल अफेअर्स कमिटी आहे, या कमिटीमध्ये पण चर्चा झालेली आहे की
ही निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. लोकसभा किंवा विधानसभेची जी निवडणूक असते ती धोरणात्मक संबंधामध्ये असते, परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात आणि त्या निवडणुकामध्ये कार्यकर्त्यांना प्राधान्यक्रमानं त्या ठिकाणी संधी देण्यासाठी पक्ष काम करत असतो. बऱ्याच ठिकाणी काय होतं, जिल्हा परिषद असतील, नगरपंचायती असतील, महानगरपालिका असतील किंवा नगरपालिका असतील, या ठिकाणी पॉलिटिकल पार्टी मग ती स्टेट लेवलची असेल किंवा सेंट्रल लेवलची असेल, नॅशनल लेवलची असेल, काही वेळेस कार्यकर्त्यांना ते प्राधान्य देत असतात की तुम्ही लोकल निवडणुकीमध्ये आपसामध्ये आघाड्याकाराने तुम्ही लढवा, मग तिथं ते पक्षचिन्ह काही देत नाहीत. तसं अनेकदा घडलेलं आहे महाराष्ट्रामध्ये. आता मुंबई महानगरपालिका असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असो, या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे, ही पक्षातल्या नेत्यांचं धोरण आहे, त्यांची तशी चर्चा झालेली आहे. परंतु एक महत्त्वाचं आहे याच्यामध्ये की मुंबई काँग्रेस असेल, महाराष्ट्र काँग्रेस असेल, यांचं पार्लमेंटरी बोर्ड आहे. या पार्लमेंटरी बोर्डामध्ये चर्चा होईल. ती चर्चा आमचे प्रभारी, आमची जी देशाची पार्लमेंटरी कमिटी आहे त्या कमिटीसमोर, स्क्रीनिंग कमिटीसमोर ह्या सगळे मुद्दे जातील आणि शेवटी हायकमांड याच्यावर आमचा जो काही निर्णय ठरलेला असेल तो निर्णय देईल. त्यामुळे मी आत्ताच सांगू शकत नाहीये की त्यांची जी बैठक झाली होती मधल्या काळामध्ये त्यात सोबळाचा नारा का एकला चरोची भूमिका घेतली गेली होती. नाही, आपल्याला मी तुम्हाला ते सांगितलं, ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि कार्यकर्ता हा पार्टीचा बेस असतो. कार्यकर्ता जगला तर पार्टी जगेल आणि कार्यकर्ता ताटमानेनं जर संघटनेसाठी काम करू लागला, त्याची मेहनत आहे, त्याचे एफर्ट्स आहेत, त्याला कुठंतरी संधी मिळाली पाहिजे असंही कार्यकर्त्यांची एक अपेक्षा असते आणि ती पूर्ण करण्यासाठी पार्टीचा प्रयत्न असतो. सर, काँग्रेसचे नेते आहे अस्लम शेख, माजी मंत्री देखील आहे, त्यांच्या विधानसभेत त्यांच्या नावाचे 2 मतदान कार्ड दाखवलेले आहे आणि इतरही जागांमध्ये सापडतील अशी चर्चा आहे. एका आमदाराचे 2 कार्ड कसे असू शकतात? नाही, आता देशामधली जर परिस्थिती तुम्ही बघितली की देशामध्येच अनेक ठिकाणी अनेक दुबार मतदार आहेत. एक गावाकडे मतदान करतो, आला की मुंबईला मतदान करतो, असे प्रकार घडत आहेत. तर यासंबंधी सुद्धा आता मधल्या काळामध्ये मुंबईमध्ये मोर्चा झाला. आमचे नेते राहुलजी गांधी यांची परवा प्रेस कॉन्फरन्स झाली दिल्लीमध्ये, त्याच्या अगोदर प्रेस झाली. या संबंधामध्ये सगळं वातावरण ढवळून निघालेलं आहे. त्यामुळं दुबार तिबार मतदार असणारे जे लोक आहेत त्यांनी तात्काळ आपापली नावं त्या ठिकाणाहून कट करावी आणि एकाच कुठल्या तरी ठिकाणी त्यांचं इलेक्शन यादीमध्ये नाव असावं. सर, विखे पाटील म्हणतात की अगोदर कर्ज घ्यायची नव्हती, भरायची नाही, नंतर कर्जबाजारी झाल्यानंतर पुन्हा कर्जमाफी मागायची. नाही, विखे पाटलाचं हे दुटप्पी धोरण आहे असं मला वाटतं. एका बाजूनं सांगतात शेतकरी सोसायट्या कर्ज उचलतात, मुद्दाम कर्ज बुडवतात आणि नंतर कर्जमाफी करून मग पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. असं जे त्यांचं स्टेटमेंट आलेलं आहे ते जाणून बुजून केलेलं स्टेटमेंट असं मला वाटतं. मला सांगा, मधल्या काळामध्ये कांद्याचा भाव डाऊन झालेला होता. सरकारनं आयात निर्यात धोरण ठरवलं, त्याप्रमाणे कांदा निर्यात करायचं ठरवलं, त्याच्यातनं 2 पैसे शेतकऱ्यांना मिळणार होते. मधल्या काळामध्ये कापसाचं सुद्धा उत्पादनाच्या संबंधामध्ये हाच निर्णय झाला. आणि आता विखे पाटील म्हणत आहेत की बाबा हे अशा पद्धतीनं डबल कर्ज उचलण्याचा प्रयत्न आहे. मग मधल्या काळामध्ये कांद्याचं उत्पादन घटलं, शेतकरी नुकसानीत गेला, कापसाचं उत्पादन घटलं, ऊसाचं उत्पादन घटलं, अतिवृष्टी होते, वेगवेगळ्या प्रकारचे रोग पिकावर पडतात आणि त्यामुळं शेतकरी वर्ग हा हवालदिल झालेला आहे. आणि या वर्गाला दिलासा देण्यासाठी सरकारनं त्यांना कॉम्पन्सेट करणं, शेतकऱ्यांना त्यांनी थोडंसं शेतकऱ्यांना दिलासा देणं हे सरकारचं कर्तव्य आहे. परंतु या कर्तव्यापासून सरकार पळताना दिसतंय. सरकार अत्यंत तुटपुंजी रक्कम शेतकऱ्यांच्या हातामध्ये देतं. आपण बघत असाल, परवा आपल्या टीव्हीच्या माध्यमातून एका शेतकऱ्याला फक्त 4 रुपयाचं रिसीट दिले, म्हणजे 4 रुपये त्यांना देण्यात आलेले आहे. कुणाला 8 रुपये, कुणाला 10 रुपये, म्हणजे शेतकऱ्यांची टिंगल टवाळी चालू आहे. आणि म्हणून मी मधल्या 1 महिन्यापूर्वी औरंगाबादमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि त्या प्रेसमध्ये सांगितलं होतं एकरी
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचं काम सरकारनं करावं. एकरी 50,000 रुपये त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, ही भूमिका मी मागच्या महिन्यात पण मांडलेली होती. आणि आत्तासुद्धा विनंती करतो सरकारला की एकरी 50,000 रुपयाचं पॅकेज आपण द्यावं. आता आपण सांगताय की 8 महिन्याच्या आतमध्ये आम्ही सगळे शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, परंतु कर्जमाफी करत असताना शेतकऱ्यांना पूर्ण दिलासा देण्याचं काम सरकारनं करावं, ही विनंती सरकारला या निमित्तानं करतो. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींनी एक विधान केलेलं आहे पोटनिवडणुकीच्या प्रचारावेळी, काँग्रेस म्हणजे मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजे काँग्रेस, अशा पद्धतीने त्यांनी विधान केलं. त्यावरती आता भाजप टीका करते. मतपेढी मुस्लिम मतांच्या पेढीसाठी अशा पद्धतीचं विधान मुख्यमंत्र्यांकडनं केलं जाते, अशी टीका भाजपकडनं आता केली जाते. नाही, ते मी तर काय पाहिलं नाही, परंतु काँग्रेस पक्ष हा सर्व धर्म समभाव मानणारा पक्ष आहे, लोकशाहीला मानणारा पक्ष आहे. सगळ्या जातीच्या, सगळ्या धर्माच्या, सगळ्या प्रांताच्या, सगळ्या बोलीभाषा करणाऱ्या लोकांच्या हिताचं काम काँग्रेस पक्ष करतो आहे. आणि त्यामुळं काँग्रेस पक्षाची कदाचित रेवंत रेड्डीची ही व्यक्तिगत भूमिका असू शकते, परंतु पक्ष म्हणून पक्षाची सर्वकष अशी भूमिका आहे, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.